सगळ्यांना नमस्कार. आज स्पेसिफिकली ह्या वीकमध्ये जेव्हा इंडिपेंडन्स डे खूप जवळ आला आहे ना, तेव्हा गौरीच्या मनात एक थॉट सुरू होता अबाउट इंडिपेंडन्स. तर वी रिली वॉन्टेड टू शेअर आय रिली वॉन्टेड टू शेअर दॅट थॉट. सो गौरी, प्लीज गो हेड. करू सुरू. येस 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 ॲब्सोल्युटली. स्वातंत्र्य राष्ट्राचा वारसा की संस्कारांचा प्रवास. स्वातंत्र्य मिळते एकदा, पण ते जगावे लागते प्रत्येक पिढीला. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो हे आपण इतिहासातून शिकलो. पण स्वातंत्र्य टिकवण्यासाठी काय करावे लागते हा प्रश्न आपण स्वतःला किती वेळा विचारतो? कदाचित फारसा नाही, कारण स्वातंत्र्य आपण अनेकदा एका ऐतिहासिक घटनेप्रमाणे आठवतो, जीवनमूल्य म्हणून जगत नाही. ट्रू. दरवर्षी 15 ऑगस्ट येतो, शाळांच्या पटांगणात ध्वज फडकवतो, राष्ट्रगीताचे सूर वातावरणात घुमतात, स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाला आपण अभिवादनही करतो. मुलांच्या हातात तिरंगा असतो, त्यांच्या मनात देशाविषयी अभिमानही असतो. या सर्वांचा आनंद असायलाच हवा. पण या उत्सवात एक प्रश्न मात्र अनेकदा हरवून जातो, तो म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? जर हा प्रश्न एखाद्या मुलाने विचारला तर आपण काय उत्तर देऊ? परकीय सत्तेपासून मुक्त होणे, एवढे उत्तर पुरेसे ठरेल काय? देश स्वतंत्र होणे आणि माणूस स्वतंत्र होणे यात फरक आहे. एका राष्ट्राला राजकीय स्वातंत्र्य मिळू शकते, पण त्या राष्ट्रातील माणसे अजूनही भीतीत, पूर्वग्रह, लोभाची, अहंकाराची किंवा अंधानुकरणाची गुलाम असू शकतात. म्हणूनच प्रत्येक पिढीला स्वातंत्र्य नव्याने शिकवावे लागते. इतिहास म्हणून नव्हे, तर जगण्याची पद्धत म्हणून. स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेचा अंत नाही, ते स्वतःच्या विवेकाने विचार करण्याचे धैर्य आहे. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद आहे. स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे. पण त्याच वेळी दुसऱ्याच्या मताचा आदर करण्याची सभ्यता आहे. स्वतःच्या इच्छांना दिशा देण्याची आणि गरज पडल्यास स्वतःवर मर्यादा घालण्याची क्षमता आहे. आजचा समाज पाहिला तर स्वातंत्र्य हा शब्द सर्वाधिक वापरला जातो, पण त्याचा अर्थ अनेकदा सर्वाधिक गोंधळलेलाच दिसतो. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण अनेकदा मला जे वाटेल ते मी करेन या भूमिकेपर्यंत येऊन थांबतो. परंतु प्रत्येक अधिकारासोबत एक जबाबदारी जोडलेली असते हे आपण विसरतो. ज्या क्षणी जबाबदारी नाहीशी होते त्या क्षणी स्वातंत्र्याचे रूपांतर स्वैराचारात होऊ लागते. स्वैराचार हा स्वातंत्र्याचा विस्तार नाही, तो त्याचा गैरसमज आहे. आज आपण अनेक उदाहरणं पाहतो. वाहतुकीचे नियम मोडताना माझा वेळ महत्वाचा असे वाटते, पण दुसऱ्याच्या जीवाची किंमत विसरली जाते. सामाजिक माध्यमांवर मत मांडण्याच्या स्वातंत्र्याचे रूपांतर अनेकदा अपमान, द्वेष आणि अफवांमध्ये होते. सार्वजनिक जागा वापरताना ती आपली आहे ही भावना कमी आणि कोणीतरी साफ करेल ही मानसिकताच अधिक दिसते. खरं. मतभेद झाले की संवाद थांबतो, पण आवाज वाढतो. ही केवळ सामाजिक बदलांची चिन्हे नाहीत, तर ती स्वातंत्र्याच्या अपुऱ्या समजुतीची लक्षणे आहेत. आपण मुलांना विचारतो, मोठे झाल्यावर काय होणार? डॉक्टर, अभियंता, अधिकारी, उद्योजक की काय? पण आपण कधी विचारतो का, मोठे झाल्यावर कसा माणूस होणार आहेस? खरं. हा प्रश्न विचारल्याशिवाय स्वातंत्र्याची खरी जडणघडणच होत नाही. स्वातंत्र्य हा फक्त अधिकारांचा विषय नाही, तो काही मूलभूत मूल्यांवर उभा असतो. विवेक, संयम, जबाबदारी आणि करुणा. विवेक नसला तर स्वातंत्र्य दिशाहीन होते. संयम नसला तर ते स्वैराचारात बदलते. जबाबदारी नसली तर ते दुसऱ्यांवर अन्याय करते. आणि करुणा नसली तर फक्त स्वतःपुरतं मर्यादित राहते. आज आपण मुलांना आधुनिक शिक्षण देतो, नवनवीन कौशल्य शिकवतो, जगाशी स्पर्धा करायला करतो, हे आवश्यक आहेच. पण त्याचबरोबर आपण त्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत, मतभेद स्वीकारण्याची संस्कृती, सार्वजनिक जीवनातील शिस्त आणि दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आदर शिकवत आहोत का? जर नाही तर आपण सुशिक्षित पिढी घडवत आहोत, पण स्वतंत्र पिढी घडवत नाही. कारण संविधान स्वातंत्र्याची हमी देऊ शकते, पण स्वातंत्र्य जगण्याची वृत्ती कायद्याने निर्माण होत नाही. ती घरात, शाळेत, साहित्याच्या सहवासात आणि समाजाच्या वर्तनातून घडते. स्वातंत्र्य टिकवण्याचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तो अनेकदा आपल्या मनातच जन्म घेत असतो. त्याचे नाव असते अहंकार. आजचा माणूस स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक स्वतंत्र समजतो,
माहितीचा स्फोट झाला आहे, जग हाताच्या तळव्यावर आले आहे, मत व्यक्त करण्यासाठी असंख्य व्यासपीठ उपलब्ध आहेत. पण या सर्व स्वातंत्र्याबरोबर आपल्या विवेकाची वाढ झाली आहे का, हा प्रश्न विचारण्याची आज गरज आहे. आज समाजात एक नवीन समज रूढ होताना दिसते. कोणाचेही ऐकू नये, कोणाच्याही प्रभावाखाली राहू नये, कोणासमोरही झुकू नये म्हणजे आपण स्वतंत्र. परंतु प्रत्येक वेळी नकार देणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे, आणि प्रत्येक वेळी स्वीकार करणे म्हणजे गुलामीही नव्हे. क्या बात आहे. खरे स्वातंत्र्य म्हणजे निवडीचे स्वातंत्र्य. खरे. कोणत्या मूल्याशी बांधील राहायचे, कोणत्या तत्वासाठी उभे राहायचे, कोणाचा सल्ला स्वीकारायचा आणि कोणत्या मार्गावर चालायचे, हे विवेकाने ठरवण्याची क्षमता म्हणजे स्वातंत्र्य. वाह. म्हणूनच योग्य मूल्यांसमोर, सत्यासमोर, ज्ञानासमोर आणि कर्तव्याप्रती व्यक्त केलेल्या समर्पण भाव हा स्वातंत्र्याचा पराभव नसतो, तो स्वातंत्र्याची परिपक्वता असते. वाह. विद्यार्थी गुरूंकडून शिकतो म्हणून तो गुलाम होत नाही, उलट अज्ञानातून मुक्त होतो. वैज्ञानिक सत्यापुढे नतमस्तक होतो कारण निसर्गाचे नियम त्याच्या अहंकारापेक्षा मोठे आहेत. न्यायाधीश संविधानाशी निष्ठा राखतो कारण वैयक्तिक मतापेक्षा न्याय मोठा असतो. आई आपल्या मुलासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवते, सैनिक राष्ट्रासाठी समर्पित होतो, डॉक्टर रुग्णासाठी झटतो. या सर्वांमध्ये समर्पण आहे पण गुलामी नाही. समर्पण आणि शरणागती यात फरक आहे. विवेक ठेवून केलेले समर्पण माणसाला अधिक स्वतंत्र बनवते. विवेक गहाण ठेवून केलेले अंधानुकरण त्याला परावलंबी बनवते. वाह. आज आपण झुकणार नाही हे शिकतो, पण योग्यतेपुढे नम्र होईन हे शिकत नाही. हीच आपली काळाची मोठी शोकांतिका आहे. खरंय. स्वातंत्र्याचा पाया स्वाभिमानावर उभा असतो, अहंकारावर नाही. ज्या समाजात प्रत्येक जण स्वतःलाच अंतिम सत्य समजू लागतो तिथे संवाद संपतो. खरंय. संवाद संपला की मतभेद वैरात बदलतात आणि विवेक भावनांच्या कोलाहलात हरवतो. क्या बात आहे. आज सामाजिक माध्यमांनी आपल्याला बोलण्याची ताकद दिली आहे, पण शांतपणे ऐकण्याची सवय कमी केली आहे. क्या बात आहे. माहिती वाढली आहे पण शहाणपण वाढले आहे का, हा प्रश्नच आहे. म्हणून आज स्वातंत्र्याचा प्रश्न तंत्रज्ञानाचा नाही, तो संस्काराचा आहे. प्रत्येक पिढीला काही गोष्टी पुन्हा शिकवाव्या लागतात. मतभेद असले तरी माणूस तोडू नका, हक्क मागताना कर्तव्य विसरू नका, शंका घ्या पण द्वेष करू नका, प्रश्न विचारा पण उत्तर ऐकण्याचाही संयम ठेवा. या साध्या वाटणाऱ्या गोष्टीच लोकशाहीचे अदृश्य आधारस्तंभ आहेत. आपण देशासाठी काय करू शकतो? आपल्या मुलांना स्वतंत्र विचार करायला शिकवूया, त्यांना अपमान नव्हे संवाद शिकवूया, स्पर्धेबरोबर सहकार्य शिकवूया, यशाबरोबर संवेदनशीलता शिकवूया आणि सर्वात महत्वाचे स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीही शिकवूया. वाह. कारण राष्ट्राचे भविष्य केवळ संसदेत लिहिले जात नाही, ते घरातल्या संभाषणात, शाळेच्या वर्गात, पुस्तकांच्या पानात आणि प्रत्येक नागरिकाच्या रोजच्या वागण्यात लिहिले जाते. क्या बात आहे. एका पिढीने आपल्याला स्वतंत्र राष्ट्र दिले, आता पुढच्या पिढीला स्वतंत्र मन देणे ही आपली जबाबदारी आहे. कारण स्वातंत्र्य हा फक्त वारसा नाही, तो प्रत्येक पिढीने पुन्हा कमवायचा संस्कार आहे. 15 ऑगस्ट हा केवळ भूतकाळाच्या पराक्रमाचा उत्सव नाही, तो भविष्याच्या संस्कारांची आठवण आहे. ध्वजाला सलाम करताना आपण स्वतःलाही एक प्रश्न विचारूया, मी खरोखरच स्वतंत्र आहे का? की माझे निर्णय अजूनही भीती, लोभ, अहंकार, गर्दीचा दबाव, अंधानुकरण यांच्या हातात आहे? या प्रश्नाचे उत्तर कोणताही कायदा देऊ शकत नाही, ते प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या अंतःकरणात शोधायचे आहे. ज्या दिवशी हा शोध प्रामाणिकपणे सुरू होईल त्या दिवशी स्वातंत्र्य हा केवळ इतिहासाचा विषय राहणार नाही, तो समाजाचा स्वभाव बनेल. देश स्वतंत्र होण्यासाठी क्रांती लागते, पण देश स्वतंत्र राहण्यासाठी संस्कृती लागते, आणि त्या संस्कृतीचे नाव आहे स्वातंत्र्याचा संस्कार. क्या बात आहे. धन्यवाद. एक नंबर झालं, एक नंबर. आणि हा इफ आय मे आस्क, हा थॉट कुठून आला? म्हणजे तो पहिला बीज थॉट जो होता तो काय होता की त्याच्यावरनं एवढं सुचत गेलं? आणि आजूबाजूची परिस्थिती, तेच प्रश्न पडतायत की खरंच काय चाललंय नक्की, आपण स्वातंत्र्य आहोत म्हणजे स्वतंत्र आहोत का, आणि स्वातंत्र्य देश म्हणजे काय? खरं फक्त आपलं मत मांडणं हाच विषय राहिला आहे का? आणि इतरांना कमी लेखून आपण कोणीतरी उच्च आहे, हा कुठून आला स्वातंत्र्याचं डेफिनेशन? ते कळालंच नाही कधी.
त्यामुळे या प्रश्न पडायला लागले आणि मग जसं वाटलं तसं लिहित गेले. खूप सुंदर लिहिलं, खूप सुंदर. खास बात आहे ह्याच्यात लिखाणातली की म्हणजे एक पॅराग्राफ अँड देन देअर्स अ पंचलाईन फॉर दॅट पॅराग्राफ असं नाही आहे. इट्स जस्ट पंचलाईन ऑन पंचलाईन, मुद्द्यावर मुद्दा आहे जो ट्रू आहे. म्हणजे त्याचा काही मला पटत होते मुद्दे. आय वॉजंट एबल टू चॅलेंज इट की नाही यार असं नाही, असं थोडी असतं किंवा नाही असं नाही आहे प्रत्येक वेळेस, असं नाही म्हणता आलं मला. मला ते मुद्देही फार आवडले आणि खूप सटीक आहेत ते. काय म्हणतात तसं नो शिट, जस्ट फॅक्ट्स आणि हे आहे असं तर आहे यार सिरियसली. आणि विचार करायला भाग पाडतात असे विचार किंवा हे लिखाण. आणि ते प्रवृत्तही करतं आपण काहीतरी करावं ह्यासाठी सुद्धा. बट ॲट दी सेम टाइम देर इज अ बिट ऑफ हेजिटन्स नाही आहे याच्यात, पण एक होपलेसनेस आहे की यार काय होतंय, कुठे चाललंय. Exactly. म्हणजे ह्याबद्दल काहीतरी करावंही वाटतं, बट ॲट दी सेम टाइम हे सुचतंच ह्यामुळे की दिसत काही नाही आहे तसं. राईट, होप्स कमी पडतात. तर होप्स खूप कमी होतात, म्हणजे कमी पडतात. ॲज यू स्टडीड राईट. तो लेट्स सी, मला हा विचार फार आवडला म्हणून आय थॉट टू आस्क यू फॉर इट आणि टू शेअर इट. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर दिस आणि विल सी यू एव्हरीवन सून मॅन. थँक्स. बाय.